सिन्दूरारुणविग्रहं गजमुखं सिंहासने संस्थितं भालेन्दुं नयनत्रयं युगभुजं दूर्वाभरैरर्चितं बिभ्राणं वरदाभये निजकरैः पाशाङ्कुशौनैजगं ध्याये श्रीगणनायकं स्वहृदये सिद्ध्या च बुद्ध्यायुतं। श्री गणनायकाला वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात। श्री कसबा गणपती मंदिर ट्रस्टतर्फे दरवेळेसच काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये गाण्यांचे, वादनाचे असे कार्यक्रम असतात। यावेळी पहिल्यांदा आपण थोडा वेगळा उपक्रम घेतोय आणि एक माहितीपर व्याख्यान आपण इथे आयोजित केलेलं आहे। त्याच्यासाठी श्री अमोघ वैद्य हे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते। वेळात वेळ काढून आणि त्यांची तब्येत थोडी ठीक नसताना सुद्धा त्या आज इथे आलेल्या आहेत, त्याच्याबद्दल मी सगळ्यात पहिलं त्यांचं खूप खूप आभार मानते आणि अभिनंदन करते। त्यांची थोडक्यात माहिती घेऊयात आपण। श्रीयुत अमोघ वैद्य यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून BA केलेलं आहे। डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ इथून संस्कृतमध्ये MA केलेलं आहे आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इथून इंडोलॉजीमध्ये म्हणजे भारतीय विद्या ह्या विषयामध्ये पण MA केलेला आहे। भारतीय विद्या ह्या विषयामध्ये मुख्यतः मंदिर स्थापत्यशास्त्र, मूर्तिशास्त्र यांच्या इतिहासाचा, त्यांच्या परंपरेचा किंवा त्याच्यात जे काही विविध नमुने वगैरे सापडतात तर त्याचा अभ्यास केला जातो। आणि ह्या अभ्यासामध्ये श्रीयुत अमोघ वैद्य यांचा खूप मोठा अभ्यास आहे, संशोधन आहे। तर आज ते ती सगळी माहिती आपल्याला देतील। विशेषतः कसबा गणपती मंदिराच्या अनुषंगाने जी माहिती आहे ते आपल्याला सांगणार आहेत आणि त्याच्या आसपासची जी मंदिरं आहेत तर त्याचं स्थापत्यशास्त्र कसं आहे, त्यांचा इतिहास कसा आहे हे ते सांगणार आहेत। तर त्यांचं आत्तापर्यंतचं जे काम आहे ते मी थोडक्यात नमूद करते। भारतामधील प्रसिद्ध नालंदा विद्यापीठ जे आहे त्याचा इतिहास लेखन आणि क्रिटिकल डॉक्युमेंटेशन ह्याचा जो प्रोजेक्ट होता त्याचे प्रोजेक्ट हेड म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। पुणेरी, महेश्वरी आणि पैठणी हे जे 3 प्रकार आहेत म्हणजे टेक्स्टाईलचे प्रकार किंवा साड्यांचे प्रकार, तर त्याच्यामध्येही त्यांचं संशोधन आहे। हम्पी इथलं जे ग्रहणशिल्प आहे तर त्याच्यावरचा संशोधनपर लेख त्यांचा आंतरराष्ट्रीय पॅरिस परिषदेमध्ये प्रकाशित झालेला आहे। हिमाचल प्रदेशपासून ते रामेश्वरपर्यंत जिथे जिथे इतिहास आहे तिथे तिथे लोकांना घेऊन जाण्यासाठी अभ्यास दौरेही ते काढत असतात। तसंच वैचारिक किडा ह्या YouTube चॅनलवरती त्यांच्या ऐतिहासिक गप्पा हा पॉडकास्ट असतो। सध्या ते साप्ताहिक सकाळमध्ये दर आठवड्याला लयन कथा इतिहास आणि कथा भारतीय लेण्यांच्या हे सदर लिहित आहेत। त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इतिहास लेखन ते करत आहेत। म्हणजे विद्यापीठाचा इतिहास कुठपासून आहे, कसा तो निर्माण झालेला आहे, काय काय त्याच्यामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत ह्यांचा सगळ्यांचा ते अभ्यास करत आहेत।
आणि पुण्यामध्ये सुद्धा खूप ठिकाणी म्हणजे कसबा गणपती मंदिर, केदारेश्वर मंदिर, ह्या अशा पाताळेश्वर लेणी, ह्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी हेरिटेज वॉकसुद्धा घेतलेले आहेत आणि त्याच्यामार्फत आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा प्रसार ते करत आहेत. त्याच्यामुळे पुण्याच्या सगळ्या सांस्कृतिक वैभवाची माहिती लोकांपर्यंत पोचवणं, त्याची जनजागृती करणं, ह्याच्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि असे इतके चांगले वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. तर त्यांचा आपण इथे म्हणजे त्यांचे आभार मानूयात आणि त्यांना धन्यवाद देऊयात. तर आजच्या त्यांच्या व्याख्यानातून मंदिरं कशी वाचायची, मंदिराचं जे स्थापत्य आहे त्याच्यातून मंदिरांचा अभ्यास कसा करायचा, मूर्ती कशा वाचायच्या, म्हणजे आपण भक्तीने मंदिरांमध्ये जातो तो एक वेगळा भाव झाला. आणि मंदिरांची जी शैली असते की ते कुठल्या काळात बांधली गेली असतील, ते कसे ओळखायचे, ह्या सगळ्याची माहिती ते आज आपल्याला करून देणार आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. एवढा मोठा परिचय करून दिल्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या असणार आहेत, पण तो प्रेमापोटी एवढा मोठा परिचय त्यांनी करून दिला. ज्यांनी आत्ता परिचय करून दिल्या त्या माझ्या मॅडम आहेत. मी ज्यावेळेस संस्कृत करत होतो, डेक्कन कॉलेजमधनं मास्टर्स करत होतो, त्यावेळेस अतिशय क्लिष्ट विषयाच्या त्या माझ्या शिक्षिका होत्या. कारण जसं शाळेमध्ये गणित म्हटल्यावर पोटात गोळ्या येतो, तसं संस्कृतमध्ये व्याकरण म्हटलं की नुसता पोटात गोळ्या येत नाही तर किडनीला सुद्धा प्रॉब्लेम होतो, जो माझा आत्ता झाला. त्या विषय त्या शिकवत होत्या. माफ करा आज जरा बसून बोलणार आहे, कारण अगदी 2च दिवसांपूर्वी माझं ऑपरेशन झालं. पण तुम्ही सगळे इथं असं सगळे बसल्यानंतर मी आल्या आणि बघितलं सगळ्याशी अगदी आनंदाने बसले होते. दिवाळीचा सगळा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता. तर मी त्यांना असं म्हटलं होतं की मी अगदी 15 मिनटं बोलेन आणि मला सोडा. तर बहुतेक ते 15 मिनटाचं कदाचित 2 तास होऊ शकतील. मुळात आज त्यांनी मला जे सांगितला विषय, तो विषय खरं तर आहे मंदिरं कशी पाहावीत. मंदिरं पाहावीत म्हणजे काय? आज आपण आत्ता इथं मंदिरात बसलोय. आत्ता येणारे लोक येत आहेत, दर्शन घेत आहेत आणि जात आहेत. आल्या आजूबाजूला बघतात, समोर जातात. गणपतीची मूर्ती किती जण बघतात, जातात. नमस्कार करताना डोळे बंद असतात, डोळे उघडून आपण लगेच पाठ करतो की अगदीच मागं वळतो आणि निघून जातो. मनापासून दर्शन घेणे याचा अर्थच आहे की तुम्ही येत असताना, तुम्ही ज्यावेळेस पहिलं पाऊल टाकता ना त्या दरवाजाच्या ह्याच्यावरनं, उंबरठ्यावरनं, त्या पायरीपासनं संपूर्ण मंदिर बघणं म्हणजेच त्या संपूर्ण वास्तूचं, त्या देवताचं दर्शन घेणं असतं. आज आपण बघणार जे आहोत, काही ठराविक मंदिरं आपण बघणार आहोत. आणि मंदिराचं वास्तुशास्त्र कसं असतं, मी काही तुम्हाला अगदी फार वास्तुशास्त्र कसं असावं, काय असावं, मग पहिले काय काय बांधलं जावं असं काहीही सांगणार नाही. मी तुम्हाला एक रोडमॅप देणार आहे. तो असा की उद्यापासून तुम्ही ज्या कुठल्या मंदिरात जाल ते मंदिर जाताना बघायचं कसं, मंदिरात दर्शन घ्यायचं कसं, हे शास्त्रानुसार मी तुम्हाला सांगणार. मी माझं स्वतःचं काहीही सांगणार नाही वेगळं. त्याच्या आधी आपण ज्या मंदिरात बसलो आहोत त्या मंदिराचा थोडक्यात इतिहास समजून घेऊयात. प्रत्येक मंदिराला इतिहास असतो, बरोबर? प्रत्येक मूर्तीला काही ना काहीतरी इतिहास असतो. प्रत्येक शहराला इतिहास असतो. तसंच पुणे शहराला खूप खूप मोठा इतिहास आहे. पुणे शहरात माणूस म्हणजे आपण आता त्याला पुणेकर असं म्हणतो. माणूस आणि पुणेकर हे 2 वेगवेगळे आपण समजतो अनेक वेळा. तर आता जो पुणेकर आहे, पुण्यात राहणारा, हा किती जुना आहे, कधीपासून पुणेकर या पुण्यात राहतोय माहितीये? हा अश्मयुगापासून पुण्यात पुणेकर राहतोय. ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो, म्हणजे डेक्कन कॉलेज आहे, त्याने ज्यावेळेस एक्सकवेशन म्हणजे उत्खनन केलं, त्या उत्खननामध्ये मुठा नदीच्या काठी आपल्याला अश्मयुगीन हत्यारं सापडली. म्हणजे पुणे किती जुनं आहे?
अश्मयुगीन काळापासनं पुणे आहे. काळ जसा बदलत गेला तशी वस्ती इथं यायला लागली. असंच हळूहळू छोटी मंदिरं सुद्धा यायला लागली. का? कारण माझं इष्टदैवत आहे, त्या इष्टदैवतापाशी मी गेलं पाहिजे. आज आपल्याकडे कसं आहे, आपण देवाला बोलवतो, तू इथं आहे, मी इथं थांबणार आहे, तू इथं आहे. त्यावेळेस तसं नव्हतं. आपल्याला काही हवं असेल तर आपण देवापाशी जायचो. तसेच लोक देवापाशी आले. पुण्यात प्रसिद्ध मंदिरं होती. कसबा गणपती, आता कसबा गणपती म्हणतो किंवा आपण त्याला जयती गजानन असं देवाचं नाव आहे, पण पत्रांमध्ये फार वेगवेगळी नावं आहेत, बदलत आलेली नावं आहेत. तशीच आणखीन काही मंदिरं होती. एक होतं पुण्येश्वर नावाचं, एक होतं नागेश्वर नावाचं, दुसरं होतं नारायणेश्वर आणि चौथं होतं केदारेश्वर. ही 4 मंदिरं प्रचंड प्रसिद्ध मंदिरं होती. अगदी आपल्या आळंदीची पंचक्रोशीमध्ये सुद्धा उल्लेख आहे. काय ती गाथा? दक्षिणे पुण्येश्वरो देवो नागेश्वर महादेवो मूळ पीठी नागेंद्री पहावो त्रिवेणी रूपे वाहत असे, असा तो उल्लेख आहे. म्हणजे काय तर जो पुण्येश्वर आहे, जो आता आपल्याकडं ते मंदिर उद्ध्वस्त झालं, तिथं आता धाकला शेख चाललाय. नारायणेश्वर मंदिर ते पण उद्ध्वस्त झालं, इथंही दर्गा आहे. तिसरं मंदिर केदारेश्वर, जे बरोबर याच्या मागे, बऱ्याच वेळेस आपण त्या गल्लीचा उपयोग गाडी लावण्यासाठी करतो, पण तिथून थोडंसं पुढं गेलं तर आपल्याला ते प्राचीन केदारेश्वर मंदिर दिसेल. आणि सोमवार पेठेतलं नागेश्वर मंदिर. तसंच एक आणखीन जुनं मंदिर म्हणजे आपलं गणपतीचं मंदिर. 1619 सालचा एक कागद उपलब्ध झाला, मोडी कागद उपलब्ध झाला. मी अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे हे सगळं. या 1619 मध्ये आपल्याला पहिलं निजामशाहीमधलं पहिलं फरमान, द्वैभाषिक आहे, म्हणजे फारसी आणि मोडी अशा 2 भाषांमध्ये ते पत्र आहे. यामध्ये मंदिराला तेलाची व्यवस्था, उदाची व्यवस्था अशी व्यवस्था लावली आहे. तिथं आपल्याला मंदिराचं पहिलं जुनं नाव दिसतं, ते म्हणजे मोरेश्वराचा देव किंवा मोरेश्वर देव, मोरया देव असं अगदी पहिलं नाव. आणि ते कधीपासनं तर 1614 सालापासनं हे नाव आहे असं आपल्याला पहिलं पत्र दिसतं. आणि त्याची व्यवस्था विष्णू भट ठकारांकडे असं सुद्धा आपल्याला दिसतं. मग हे ठकार कोण बरं, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, की आज पण तुम्ही आल्या तिथं वाचलं असेल, विनायक ठकार ते इथं बसलेले. कोण बरं हे ठकार? मी आता विष्णू भट ठकार आणि विनायक ठकारांपर्यंत ठकार कंटिन्यू राहत आहे, म्हणजे कोण? हे ठकार म्हणजे कर्नाटकातल्या इंडी तालुक्यातले, इंडी नावाचं एक गाव आहे. जसं पुण्यामध्ये अनेक वेळा लोक येत असतात, मी स्वतः पुण्यातला नाही, मी कसा आलो काही ना काहीतरी कारणामुळे, तसे हे सुद्धा 8 लोक आले. 8 काय म्हणूयात आडनावाचे लोक आले, त्यांना आडघरे म्हणतात. त्यातले ठकार एक, वैद्य सुद्धा एक आहेत त्यातले, पण ठकार महत्वाचे. आणि हे ठकार आपला जो खिंडीतला गणपती आहे ना, इथे थांबले होते. हा जो सगळा जो भाग आहे हा एकदम पुणे, जुनं पुणे होतं. आज तुम्ही बाजीराव रोडने ये जा करत असाल, हा बाजीराव रोड म्हणजे एकेकाळी अंबिल ओढा होता, तो नानासाहेब पेशव्यांनी वळवला आणि आता तो बाजीराव रोड आपल्याला दिसतो. थोरले बाजीराव पथ, श्रीमंत थोरले बाजीराव पथ. तर हे ठकार गणरायाचे निस्सीम भक्त होते आणि तिकडे त्या अनुष्ठानाला बसले होते खिंडीतल्या गणपतीच्या इथं. त्यावेळेस साक्षात गणरायाने त्यांना आशीर्वाद दिला आणि गणरायाने दर्शन दिलं, दृष्टांत दिला आणि सांगितलं की अंबिल ओढ्याच्या काठी मी स्वयंभू अवस्थेत आहे, तू मला बाहेर काढ आणि माझी पूजा करायला सुरुवात कर. साक्षात मी मध्ये मध्ये थोडं पाणी पिणार आहे, माफ करा. आता साक्षात गणरायाने आशीर्वाद दिलाय, गणरायाने सांगितलंय म्हटल्यावर इष्टदेवताने सांगितलंय ना. ते तडक तिथनं निघाले, कसब्यापाशी आले आणि कसब्याच्या इथं त्यांना हा समोर जी मूर्ती आहे ही मूर्ती स्वयंभू मूर्ती दिसली आणि त्याची त्यांनी पूजा करायला सुरुवात केली.
अनेक पत्रांमध्ये मग वेगवेगळी नावं आपल्याला दिसतात. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्रामध्ये श्री मोरया देवस्थान सुद्धा उल्लेख आपल्याला दिसतो. खूप महत्वाचं पत्र आहे. असं वरती त्यांची मुद्रा आहे, प्रतिपश्चंद्रलेख हे जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याबरोबर शेजारी मोरया असं लिहिलेलं असतं आणि जिथं तो शब्द गरजेचा असतो तिथली जागा सोडलेली असते. त्यानंतर पत्रांमध्ये जयती गजानन हे सुद्धा नाव दिसतं. जयती गजानन का? कारण तो जय मिळवून देतो. मग तुम्ही बघाल की 1630, 31, 32 या सालामध्ये पुणे अत्यंत भकास होतं. भकास म्हणजे गाढवाचा नांगर फिरवला गेला होता. मुरार जगदेवाने गाढवाचा नांगर फिरवला. तुम्हाला ऐकू येते ना व्यवस्थित? गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे काय केलं तर तुम्ही जिथं राहतात ते नष्ट करायचं. तुम्ही जिथं एकत्र जमतात मग ते पार असेल, पाणी पिण्याची ठिकाणं असतील जसं की हौद असेल किंवा विहिरी असतील, मंदिरं असतील, ही सगळी नष्ट करायची. शेती नष्ट करायची, दुकानं नष्ट करायची, म्हणजे तिथं कोणीच राहणार नाही. आणि मग इथं शहाजी राजांनी एक सुंदर महाल बांधला होता, लाल महाल. आणि शिवबा राजांचा जन्म झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी शिवबा राजांना, जिजाऊ साहेबांना इथं पाठवलं. मी दरवेळेस माझ्या हेरिटेज वॉकमध्ये सांगतो की हा जो मागचा लाल महाल दिसतोय एवढाच काही लाल महाल नव्हता. तो महाल असा मोठा शब्द आहे. आज पटकन आपण लाल महाल असं म्हणतो, पण तो महाल असा मोठा शब्द आहे. तो मोठा होता अगदी फडक्या हौदापासनं. त्याचं जुनं जोतं विका राजवाडे, इतिहासचार्य विका राजवाडे यांनी बघितलेलं आहे. अगदी नाना वाड्यापर्यंत त्याचं जोतं होतं, एवढा मोठा तो महाल होता. मुंजी लागलेले आहेत लाल महालामध्ये पेशव्यांच्या. एवढ्या मोठ्या महालामध्ये ते राहत असताना एकदा त्यांनी सहज असं समजा, बरं का असं झालं असेल नाही, पण असं समजा की जिजाऊ साहेबांनी सज्जातनं बघितलं. त्यावेळेस एक ठकार नावाचे गृहस्थ एका छोट्याशा कोनाड्यात जात होते. तिथं फुलं घेऊन जायचे, त्याची पूजा करायचे आणि परत बाहेर येताना दिसायचे. त्यांना प्रश्न पडला की रोज मी यांना बघते आणि फक्त हे ठकार नाही बरं का, कोणी ना कोणी येतोय आणि तिथं काहीतरी वाहतोय आणि जातोय आणि गर्दी आहे, चांगलीच गर्दी लागलेली आहे. म्हणून त्यांनी लगेच विचारलं. त्यांना लक्षात आलं की अरे हा तर ग्रामदैवत आहे. ग्रामदैवत म्हणजे काय तर ज्या गावात त्याच्या टप्प्यात आहे. म्हणजे मी जर आता एखादं देव असेल, उदाहरण देतो, तर माझ्या टप्प्यात जेवढं गाव त्याचा मी ग्रामदैवत. इतकं सोपं गणित आहे त्याचं. मग जर ह्या स्वराज्याची घडी पुन्हा बसवून सुरू करायचं असेल, स्वराज्य आणि सुराज्य आणायचं असेल, तर ह्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे असं ठरवण्यात आलं. आणि मग जिजाऊ साहेबांनी याचा जीर्णोद्धार करायला सुरुवात केली. आणि पुणे हे एकमेव जगातलं पहिलं शहर ठरलं ज्याच्यावरनं म्हणजे पुन्हा प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी सोन्याचा नांगर फिरवण्यात आला. जगात, इतिहासात आणि आत्ता वर्तमानापर्यंत आणि माझ्या मते भविष्यामध्ये असं एकही शहर नाही आणि होणारही नाही की ज्याच्या पुनर्स्थापनेसाठी सोन्याचा नांगर चालवावा लागेल. त्यामुळे हे अधिक पवित्र शहर झालं. आणि मग तर पुण्याची भरभराटच झाली असं समजा. म्हणजे गणरायाचा जीर्णोद्धार ज्या वेळ झाला त्या दिवसापासनं पुण्याची भरभराट व्हायला सुरुवात झाली. पुणे अगदी छोटं होतं. कसबे पुणे, कसबा म्हणजे काय तर कसबी लोक राहतात ती जागा. मग कसबी लोक म्हणजे कोण तर इथं एक शिल्प आहे ज्याच्यात 12 बलुतेदार दिलेले आहेत. हे 12 बलू त्वष्टाकासार असतील, म्हणजे तांबट असतील, सोनार असतील किंवा चांभार असतील, हे सगळे लोहार असतील, कुंभार असतील, हे सगळे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्या गोष्टी बनवतात, त्याचं कसब दाखवतात आणि त्याच ठिकाणी त्याचा बाजार भरवला जातो. ते ठिकाण म्हणजे कसबा. शहरापेक्षा छोटं ठिकाण म्हणजे कसबा. या कसब्याचा जीर्णोद्धार झाला. तुलनेने पुण्याचा जीर्णोद्धार झाला. एका गणपतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याने आज आपण
अगदी हडपसरवरनं इथं येऊ शकतोय, एवढी मोठी डेव्हलपमेंट या शहराची झाली. म्हणून हा गणपती माझ्या ॲज अ इतिहास अभ्यासक म्हणून प्रचंड महत्वाचा आहे. मग आपण म्हणतो 1614 साली गणपतीचं मंदिर होतं बरं का, असं म्हणजे इथं विष्णू भटांना जर काहीतरी इनाम असेल तर इथं मंदिर होतं, म्हणजे शिवकाळाच्या आधी होतं. मग किती आधी असणार आहे मंदिर? तर मग तुम्ही जेव्हा मंदिरात गेलात तर मंदिर बघताना एक सोपं पाळायचं असतं. आत्ता आपण जिथं बसलो आहे तो आहे सभामंडप. जिथून तुम्ही दर्शन घेतात ते आहे अंतराळ, आणि जिथं गणरायाची मूर्ती आहे तो आहे सभामंडप. ठीक आहे. गर्भगृह, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे 3 पार्ट कुठल्याही मंदिराचे असतात. मग तुम्ही अगदी हिमाचलला जा ते रामेश्वरला जा, या संपूर्ण भारतभरामध्ये तुम्ही ज्या ज्या मंदिरांमध्ये जाल त्या सर्व मंदिरांमध्ये सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह, ज्याला आपण गाभारा मराठी भाषेमध्ये म्हणतो, हे अगदी कॉमन असतं. अशीच रचना का भारतीय संस्कृतीमध्ये आणि भारतीय कलेमध्ये कुठलीही कला सादर करताना ती अशीच केली, मनाला वाटली म्हणून सादर केली, अशी केली जात नाही. भारतीय कलेमध्ये कायमच भारतीय तत्वज्ञान सामावलेलं आहे. भारतीय कला आणि भारतीय तत्वज्ञान ह्या जर वेगळ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्या कधीही होऊ शकत नाही. ते आपण म्हणतो ना की सुतळीला वेगळं करणं, एक एक दोरा काढायला लागेल, तसं भारतीय कला आणि भारतीय तत्वज्ञान असतं. त्यामुळे सभामंडप, आता मी तुम्हाला म्हटलं की आज मला जरा थोडं बरं वाटत नाही, आपण आता इथं थांबूयात, आणि तुम्ही पुढचं 8:30 पर्यंत डोळे मिटून शांत बसायचं, कुठलाही विचार मनात आणायचा नाही, आणि देवाचं पूजन करायचं, म्हणजे मनामध्ये ध्यान करायचं इष्टदेवताचं, तुम्हाला वाटेल त्या इष्टदेवताचं, तुमच्या इष्टदेवतेचं. जर तुम्ही 8:30 पर्यंत केलं तर तुमची इष्टदेवता तुमच्या डोळ्यासमोर उभी राहणार, साक्षात उभी राहील. होणार आहे का तुमच्याकडनं? प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी विचार असेल, कोणाला तरी काहीतरी वाटेल, इथं डास आहेत फार असं वाटेल, कोणाला लगेच पाय जड झाल्यासारखं वाटेल, कोणाला वाटेल की घरी जायचंय, उद्या लक्ष्मीपूजन आहे त्याची तयारी राहिली, कोणाला वाटेल अरे बापरे मी त्या बाहेर 2 रुपये टाकायलाच विसरलो किंवा विसरले, माझी चप्पल गेली तर, गाडी उचलून नेली तर, घरचे वाट बघत असतील. असे असंख्य विचार मनात आल्यानंतर तो देव कसा आपल्या समोर उभा राहणार आहे? तुम्ही 10 मिनिटं सुद्धा, तुम्ही म्हणजे आपण बरं का, 10 मिनिटं सुद्धा शांत बसू शकत नाही फक्त देवाचं नामस्मरण करत. मग त्यासाठी किती सोपं केलंय. जर देवाला तुम्हाला बोलवता येत नसेल तर तुम्ही देवापाशी जा. आज देवापाशी जाणं म्हटल्यावर मराठीमध्ये फार वेगळा अर्थ होतो, पण तसा इथं नाहीये. आता आपण सभा मंडपात आहोत. आज जरी मराठा शैलीतलं हे बांधकाम दिसत असलं तरी ही शैली म्हणजे हा प्लॅन अगदी प्राचीन आहे. मग या सभा मंडपात काय असतं? शिल्प असतात. जसं इथं बघा अष्टविनायक आहेत, वेगवेगळे चित्र आहेत, तसे शिल्प चित्र असतात. मग ती चित्र आणि शिल्प आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की कुठे काय कोरावं. हे सगळे खूप महत्वाचे ग्रंथ आहेत बरं का. समरांगण सूत्रधार नावाचा ग्रंथ असेल, मयमत, मानसार, प्रासाद मंडनम, प्रतिमा लक्षणम, शिल्पार्णव, हे सगळे खूप महत्वाचे ग्रंथ आहेत. या ग्रंथांमध्ये कुठं काय कोरावं, किती मापाचं कोरावं सगळं दिलेलं आहे संस्कृत ग्रंथांमध्ये, आणि इट्स अ टेक्स्टबुक. मग ह्यामध्ये सभा मंडपामध्ये पृथ्वीवर घडून गेलेल्या गोष्टी आणि घडणाऱ्या गोष्टी कोरायच्या असतात. मग त्यामध्ये रामायण असेल, महाभारत असेल, त्यानंतर पंचतंत्र असेल, इतकंच काय घडणाऱ्या म्हणजे मिरवणुका असतील, मेंढ्यांची झुंज असेल, हत्तींची झुंज असेल, मल्लयुद्ध असेल,
अशी शिल्प चित्र कोरली जातात, चित्र चितारली जातात, शिल्प कोरली जातात. म्हणजे काय तर तुम्ही जे जे काही बघत आहात ते भूतकाळातलं आणि वर्तमानातलं पृथ्वीवर उभं राहून बघत आहात. तुम्ही आत्ता पृथ्वीवर आहात. या पृथ्वीवरचं सगळं बघून झाल्यानंतर तुम्ही अलिप्त होऊन बघताय बरं का. सगळं रामायण, महाभारत, पंचतंत्र आणि पृथ्वीवर घडणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही नाही आहात. तुम्ही त्या त्रयस्थ होऊन बघताय. त्यातनं तुम्ही बाहेर आता आलेला आहात. म्हणून या सभा मंडपामध्ये ही जी सगळी चित्र आहेत ना, अष्टविनायकाची चित्र आहेत, तिथं आजूबाजूला ही जे चित्र दिसत आहेत ना, ही याचसाठी आहेत की जे घडून गेलेलं आहे त्याला एक त्रयस्थाच्या नजरेने बघायचं. आता पृथ्वीवरनं तुम्ही म्हणजेच सभा मंडपातनं तुम्ही पुढं कुठं जातात? अंतराळात. अंतराळ अतिशय सोपं त्याचं शब्द आहे आणि त्याचा अर्थ जो तुमच्या डोक्यात पहिले आला तोच आहे. अंतराळ म्हणजे इंग्रजीमध्ये विविड स्पेस, जिथं काहीही नाही. पृथ्वीवरनं तुम्ही अंतराळात जातात म्हणजे तुम्ही पृथ्वी सोडून आता देवाच्या घरी जातात. देवघर, देवालय, आलय म्हणजे राहण्याचं ठिकाण. बरोबर ना मॅडम? संस्कृत बद्दल बोलत असताना पोटातच गोळा येतो माझ्या. त्या देवाच्या घरी जाणार आहात, चांगल्या अर्थाने देवाच्या घरी जाणार आहात. आणि मग त्या देवाच्या घरी जाताना ही विविड स्पेस, इथं कुठलंही शिल्प नाही आहे का कोरलेलं, आणि त्या विविड स्पेस मधनं त्या अंतराळातनं तुम्ही समोर बघता त्यावेळेस तुम्हाला दिसते ती म्हणजे द्वारशाखा. या द्वारशाखेवर गंगा आहेत, यमुना आहेत. मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही प्रचंड पापं केलेली आहेत, तर तुम्हाला पापं धुण्यासाठी गंगा यमुनेला तिथंच जायला लागेल आणि संगमावर जाऊन तुमची पापं धुवायला लागतील. होणार आहे का? आत्ता जाता येणार आहे का? नाही. पुन्हा आपलं सुरू होईल. उद्या लक्ष्मी पूजन आहे, मग भाऊबीज, मग पाडवा, मग गिफ्ट्स, मग काय 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 अडकलो आपण त्या संसारामध्ये. मग काय तर त्या गंगा यमुनांच्या प्रतिमा तिथेच करून ठेवायच्या. त्यांच्या फक्त दर्शन मात्रेच तुम्ही तुमची सगळी पापं धुवून निघाली. त्यानंतर तिथं यक्षांची, व्यालांच्या अशा शाखा असतात. जणू काय त्या दार आहे असं आपल्याला दिसतं. आणि तिथून ज्यावेळेस तुम्ही आत जातात त्यावेळेस तुम्ही त्या इष्टदेवतापर्यंत पोहोचतात. आणि प्राचीन ग्रंथानुसार ज्यावेळेस तुम्ही आत गेलेले असतात त्यावेळेस संपूर्ण अंधार असला पाहिजे. एक दिवा असला पाहिजे, ज्या दिव्यामध्ये तुम्ही आणि देव बस. त्या संपूर्ण गाभाऱ्यामध्ये काहीही कोरायची परवानगी नाही. मग ज्यावेळेस तुम्ही तिथं बघतात, त्या देवात स्वतःला बघतात आणि तो देव स्वतःमध्ये बघतात, त्यावेळेस तुम्हाला कळतं की अरे हो, आपण घरी वाचलं होतं बरं का भगवद्गीतेमध्ये, जेव्हा श्रीकृष्ण म्हणतो सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, मी सगळ्यांच्या हृदयातच वास करतोय. त्यावेळेस जो आनंद तयार होतो तो आपला मोक्ष. आनंदाला मी डेक्कनमध्ये असतानाच मला हा प्रश्न विचारला होता की आनंद या शब्दाचा आणि भावनेचा विरुद्धार्थी शब्द आणि विरुद्धार्थी भावना सांगा. आहे का तुमच्याकडे? तुम्ही सांगा मला. उलट दुःख वगैरे सांगू नका, तो सुखाचा विरुद्धार्थी शब्द आहे. आनंद या भावनेला आणि शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही. आणि तो आपल्याला मिळणं म्हणजेच मोक्ष आहे ना. आणि परमानंद मिळणं म्हणजे काय? तुम्ही सतत भगवंताच्या जवळ राहणं. हा एवढा सगळा प्रवास डोक्यात ठेवून तुम्ही जायचं असतं त्या मंदिरामध्ये. आता तुम्ही म्हणाल की बरोबर आहे, ती मूर्ती आपल्याला दिसते, पण इथे तर आपल्याला अनघड शिळ आहे. इथं तर मूर्ती नाहीये. नेहमी जसं गणरायाची प्रतिमा आम्ही बघतो की सोंड आहे, कान आहे, 4 हात आहेत आणि बसलेला आहे, मोदक आहे हातात, पाशांकुशधारिणम असा तो आहे. मग काय? मग आता तुम्ही काय म्हणाल? पुन्हा आपण मागं जाऊयात. काय म्हणतो श्रीकृष्ण?
सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. हा प्रश्न आपल्याला पडतच नाही ज्यावेळेस आपण दर्शन घेतो. त्या अनघड शिळेमध्ये स्वतः स्वयंभू रूपाने ज्यावेळेस गणराय प्रकट झाले असतात त्यावेळेस आपल्याला मनचक्षुने आपण ते ऑलरेडी बघतच असतो. अनेक लोक अनेक कशाला सगळे ज्यावेळेस त्या शिळेकडे बघतात म्हणजे त्या मूर्तीकडे बघतात त्यावेळेस ती तांदळा म्हणून बघतच नाही. लिहिताना फक्त तो तांदळ आहे असं म्हणून म्हटलं जातं. बघताना लोकांना ती सांड सोंड दिसते, ते कान दिसतात. असंच ते स्वरूप असतं आणि असंच तुम्हाला संपूर्ण मंदिर बघायचं असतं. हा सभा मंडप जो तुम्हाला दिसतोय हा थोडा नंतरच्या काळात बांधला गेलेला आहे. हा लाकडी सभा मंडप आहे. आता आपण एक एक करत जाऊ किंवा बाहेर न जाऊया. बाहेर तुम्ही ज्यावेळेस उभे राहता ना या मंदिराच्या, तर वरती नगारखाना आहे. हा नगारखाना शिवकाळापासून प्रचंड महत्वाची जागा आहे बरं का. या नगारखान्यामध्ये मंगलसमयी नगारे वाजवले जायचे. 2 मोठे नगारे असायचे आणि ते नगारे जोर जोरात वाजवले जायचे. त्याचबरोबर प्रहराचे ठोके सुद्धा मंदिरातनं दिले जायचे असं सांगितलं गेलंय. शिवकाळामध्ये एक पेशवे दफ्तरामध्ये पत्र आहे, अगदी नुकतंच प्रकाशित झालेलं पत्र आहे. त्यामध्ये असं दिलंय, शिवकाळ आणि पेशवे काळामध्ये गणेशोत्सवामध्ये या मंदिरामध्ये काय काय घडलं जायचं. मग भुईनळे उडवले जायचे, बंदुकीचे बार उडवले जायचे, फटाके उडवले जायचे. आणि मग ते कुठून उडवले जायचे, कुठून वेगवेगळी मंगलवाद्य वाजवली जायची, ती कुठून वाजवली जायची. नाना फडणवीसांनी अनेक वेळा त्यासाठी रुपये ठेवलेले आहेत की हे या दिवशी करा, बंदुकीचे आवाज या वेळेस करा, सलामी दिली जायची गणरायाला, असं पत्रात आहे पेशवे दफ्तरातल्या. मग हे कुठून केलं जायचं, तर त्या वरच्या नगारखान्यातनं दिलं जायचं. या नगारखान्याच्या खाली थोडंसं तुम्हाला एका पट्टीवर मोर दिसतील बघा, सुंदर असे मोर आहेत. बघितले आता मंदिर परत कधी मंदिरात उद्या याल, उद्या कार्यक्रम असेल नसेल काही कधी याल त्यावेळेस तिथं बघा ते सुंदर असे मोर कोरलेले आहेत. असेच मोर आपल्याला शनिवार वाड्यावर दिसतात, असेच मोर आपल्याला विश्रामबाग वाड्यावर दिसतात. ज्या ज्या ठिकाणी राजाचं स्थान आहे म्हणजेच रॉयल प्लेस आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला मोर दिसतात. ते मोर तुम्हाला तिथं बाहेर दिसतात बघा. त्यानंतर पायरी आहे, त्या पायरीवर एक चेहरा कोरलाय नाही, ती ओलांडून आपण येत नाही हो ना. त्या पायरीवरच्या त्या चेहऱ्याला म्हणतात कीर्तिमुख. आजकाल अनेक घरांवर सुद्धा ते दिसतं. त्याची कथा तुम्हाला माहिती आहे का. जालंधर नावाचा एक राक्षस होता आणि या जालंधर नावाच्या राक्षसाने सगळंच्या सगळं असं जे जे चांगलं आहे ह्या जगामध्ये ते सगळं चांगल्या गोष्टी त्याने आत्मसात केल्या होत्या, सगळ्या घेतल्या होत्या. मग राज्य आत्मसात केलं होतं, उत्तम सैन्य त्याच्याकडे होतं, उत्तम हत्यारं त्याच्याकडे होती. आणि एक दिवस त्याने राहूला विचारलं की अशी कुठली गोष्ट आहे माझ्याकडे, कुठली गोष्ट नाही आहे माझ्याकडे की जी उत्तम आहे. राहू म्हणाला सुंदर स्त्री. मग जालंधर म्हणाला की अशी कुठली स्त्री आहे सगळ्यात सुंदर, जगातली सगळ्यात सुंदर स्त्री मला हवी. तो म्हटला शिवांची पार्वती. तो म्हटला जा शिवांकडे आणि घेऊन ये तिला. राहू खरंच गेला. शिव आपले ध्यानस्थ बसले होते नेहमीप्रमाणे, डोळे शांतपणे मिटले होते. तो गेला आणि त्यांना म्हणाला हे बघा तो जालंधर नावाचा राक्षस आहे आणि ते सगळं चांगलं चांगलं आहे त्याच्याकडं आणि त्याने तुमच्या पत्नीची इच्छा व्यक्त केली. साक्षात शंकरांसमोर तो बोलतोय. ते पण म्हटलं अरे तू कोणासमोर बोलतोयस तू. प्रचंड चिडले. त्यांनी 3रा डोळा उघडला आणि त्यातनं त्यांनी एका असुराची निर्मिती केली. त्या असुराला सतत भूक लागायची आणि त्याला त्यांनी आज्ञा दिली की या राहूला तू खाऊन टाक. तो धावून गेला. राहू घाबरला आणि तो पुन्हा शंकरांना शरण गेला. आता शंकरांना शरण आल्यावर जो जो शिवांना शरण जातो ते भोळे, त्यांनी लगेच त्यांना म्हटलं की थांब थांब थांब, त्याला नको खाऊस, मी तुला जीवनदान दिलं, जा. राहुल पळून गेला. हा राक्षस तिथंच उभा. तो म्हटला अहो मी काय खाऊ, मला सांगा ना. ते म्हटले तू राक्षस आहेस ना, स्वतःलाच खाऊन टाक. त्यांनी परत डोळे मिटले आणि ध्यानस्थ बसले.
हा स्वतःला खायला लागला. हळूहळू हळूहळू स्वतःला खातोय खातोय खातोय. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले तर त्याचं फक्त 2 हात आणि मुखच शिल्लक राहिलं होतं. ते म्हणले थांब थांब, तिथेच थांब. ते भयंकर खुश झाले. एका देवाने अशा असुराला निर्माण केलेलं आहे की जो त्या देवतेची आज्ञा काय म्हणूयात पाळतोय. किती मोठी गोष्ट आहे. आज माझे वडील इथे, त्यांना मी सांगितलं की इथं बोललो की मी सगळ्या आज्ञा त्यांच्या पाळतो, तर आत्ताही ते हसतील. हसले म्हणजे लगेच ते तिचं साक्षात असुर देवतेची आज्ञा हे करतोय म्हणजे काय मोठी गोष्ट झाली. त्यांनी त्याला सांगितलं की ही माझी कीर्ती आहे. खरं तर आजपासून तुझं नाव कीर्तीसूर, आणि तू आज सर्व मंदिरांच्या वर बसायचंस, मंदिरांवर दिसायचंस, सगळ्यांना दिसलं पाहिजेस की माझं आहे कीर्ती आहे, कीर्तीसूर, कीर्तिमुख. तो म्हटला सगळं ठीक आहे, पण मला भूक लागते ना. मला जर खायला दिलं नाही तर मी सृष्टीला खाऊन टाकेन, संपूर्ण सृष्टीच खाऊन टाकेन. मग ते म्हटले की ठीक, एक काम कर, तू मंदिरांच्या पायऱ्यांवर बैस, पहिल्या पायरीवर बैस आणि येणाऱ्या जाणाऱ्या माझ्या भक्तांची पापं खा. म्हणजे सृष्टी संपेपर्यंत तुझी भूक काही भागणार नाही. लोक येत राहतील, त्यांची पापं खाऊन ते परत जातील, परत पापं करून येणारच आहे. म्हणून तो पहिल्या पायरीवर असतो. एकेकाळी त्याच्यावर पाय ठेवून जायचे, आता पाय ठेवून जात नाहीत. म्हणून तुम्ही लगेच पाय ठेवून जायला पाहिजे अमुक वैद्यांनी सांगितलं म्हणून दना दना त्याच्यावर पाय ठेवून जाऊ नका. ज्या परंपरेने आपण जातो त्याच परंपरेने जा. पण तिथं तो कीर्तिसूर असतो. थोडंसं आता पुढं आलो तर हा संपूर्ण लाकडी सभा मंडप बघा. आता मी तुम्हाला आधी म्हटलंय सभा मंडपाची एक खासियत अशी आहे की सभा मंडपामध्ये वेगवेगळी शिल्प असतात. तुम्ही म्हणाल इथं शिल्प नाही, पण इथं अत्यंत सुंदर केंजळेंनी बांधलेलं आहे. सुंदर असं एक तुम्हाला कमान दिसते. ही कमान दिसते, ह्याला मराठा कमान म्हणतात. हळू बरं का. आपल्याकडं 3 प्रकारच्या कमानी आहेत. पहिली आहे विजापुरी कमान. शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजाला जी कमान आहे ना अशी असते पानासारखी, ती आहे विजापुरी कमान, विजापुरी आर्क. दुसरी आहे ब्रिटिश आर्च, म्हणजे काय ब्रिटिश कमान. मग कुठली ती, तर इकडं आपण जाताना HV देसाईच्या शेजारच्या जे खिडक्या दिसतात त्याच्यावर जी कमान दिसते ती, किंवा मंडईला तुम्ही गेलात तशी बुलेट सारखी असते बघा, ते बुलेट सारखी म्हणजे ती कमान म्हणजे ब्रिटिश कमान. आणि या दोघांपेक्षा सगळ्यात सुबक असलेली कमान म्हणजे ही मराठा शैलीतली कमान. ह्याला जे खालचा गोल दिसतोय की नाही असा आलेला, ते आहे केळफूल. त्याला बरोबर लागलेलं आहे वरचं, म्हणजे ते आहे पान, त्याचं केळाचं पान, आणि संपूर्ण वर कमान होत जाते, ते आहे खुंट. आपल्या घरी ज्या वेळेस एखादं मंगल कार्य असतं त्यावेळेस आपण घरी केळाचे खुंट लावतो, बरोबर, पूजा असेल तर. हे केळाचे खुंट, केळ किंवा केळफूल हे मराठा शैलीमध्ये प्रचंड मंगलकारक सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याचमुळं ज्या ज्या ठिकाणी मंगल गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी हे सर्व कोरलेलं तुम्हाला दिसतं. त्यामुळे हे केळफूल इथं तुम्हाला दिसतं. हेच तुम्हाला वाड्यांवर सुद्धा दिसतं. व वाड्यावर का दिसतं, शनिवार वाड्यावर असेल, विश्रामबाग वाड्यावर असेल, ह्याचं कारण असं की मी जे काम करतोय ते काम माझं काम नाहीये, ते देशाचं काम आहे. आणि देशाचं काम जे तेच देवाचं काम आहे. त्यामुळे मी जिथं माझा दरबार भरवतोय तो दरबार म्हणजे एक प्रकारचं मंदिरच आहे असं समजून काम करणं. आता इथून आपण आत जातो. आत गेल्यानंतर जो खरं तर आपण अंतराळ म्हणतो आहोत, हा अंतराळ हा पूर्वीचा सभा मंडप आहे. म्हणजे जिजाऊ साहेबांनी बांधला तो महत्वाचा तो भाग. आता जिजाऊ साहेबांनी तो बांधला हे कशावरनं समजायचं बरं, तर आत गेल्यानंतर तुम्ही कधी तिथले खांब बघितलेत का? वेगळे आहेत, बाकीच्या मंदिरांपेक्षा खूप वेगळे असलेले ते खांब आहेत. ह्याचं कारण असं की ते खांब यादवकालीन खांबांसारखे आहेत.
यादवकालीन खांब कसे असतात आता मला 2 हातांनी दाखवता येत नाहीये, पण बघा असा चौकोन असतो, त्या चौकोनावर त्रिकोण असतो, गोल असतो असा, आणि त्याच्यावर उलटा नागाचा फणा असतो. तो तिथं बरोबर तुम्हाला दिसेल, तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असणार आहे. हे यादवकालीन खांबांचं स्ट्रक्चर, ज्याला आपण म्हणतो हेमाडपंथी मंदिर. भारतामध्ये, आता मी तुमचा थोडा गैरसमज जो आहे तो दूर करणार आहे. भारतामध्ये कुठेही हेमाडपंथी मंदिर नाही. हेमाद्री पंत किंवा हेमाद्री नावाचा खूप मोठा पंतप्रधान किंवा पंत हा होऊन गेला यादवांकडे, ज्याने चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथामध्ये त्याने अनेक वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्यात की दान कसं करावं वगैरे वगैरे. त्यात त्याने मंदिरांबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. त्या काळात बांधली जाणारी मंदिरं म्हणजे भूमिज शैलीची मंदिरं. 4 प्रकारची मंदिरं ही प्रसिद्ध आहे भारतामध्ये. उत्तरेकडे नागर शैली, दक्षिणेकडे द्राविड शैली, दोघांचं मिश्रण म्हणजे वेसर शैली, आणि महाराष्ट्रामध्ये भूमिज शैली, भूमीतनं तयार झालेली किंवा छोट्या छोट्या भूमी असलेल्या शैली, म्हणून भूमिज शैली. हे सगळ्या शिखरांवरनं ओळखल्या जातात. आज वेळ कमी आहे, नाहीतर फक्त मंदिरांच्या शिखरांवरच 2 तास बोललो असतो. तर त्यातलं भूमिज शैलीतली अनेक मंदिरं त्याने बांधलेली तुम्हाला दिसतात. त्याचबरोबर त्याच्याही काही शैली त्याने डेव्हलप करून तिथं दिलेल्या दिसतात. त्यामुळे हेमाद्री पंताने बांधलेलं मंदिर ते नंतरच्या काळात झालं हेमाडपंथी मंदिर, आणि त्यानंतर आपण त्याला हेमाडपंथी मंदिर बोलायला लागलो. असा कुठलाही हेमाड नावाचा पंथ भारतामध्ये कधीही नव्हता. तुम्हाला जर त्याचं काही डॉक्युमेंट सापडलं तर माझ्याकडे आणून द्या, मी तुम्हाला इतिहासकार घोषित करायला तयार आहे. त्यामुळे ते यादवकालीन खांब, हे यादवकालीन खांबच आपल्याला पहिले दर्शवून देतात की हे मंदिर किती जुनं आहे. यादव काळ म्हणजे 12व्या शतकापासून हे मंदिर असणार आहे. जिजाऊ साहेबांनी ज्यावेळेस त्याचा जीर्णोद्धार केला म्हणजे कसा, तर आधीच्या मंदिराप्रमाणेच ते मंदिर पुन्हा बनवलं जावं, त्याच पद्धतीने ते मंदिर बनवलं. इथं तुम्हाला दिसतील ते यादवकालीन खांब. असाच यादवकालीन खांब आणखीन जुना आपल्याला सापडतो. तो म्हणजे इथनं आपण बाहेर पडलो आणि केदारेश्वराकडे वळायला लागलो, असा वळताना कॉर्नरला रस्त्यावर एक असा खांब पडलेला आहे. तो खांब हा 12व्या 13व्या 14व्या किंवा 12व्या 13व्या शतकातलाच खांब आहे तिथं तो, आणि हा अगदी जवळपास सेम आहे. आणि इथून मग आता आपण गेल्यावर आपल्याला जयती गजाननाची ती अत्यंत सुंदर मूर्ती दिसते. माझं कधी हे आलं नाही, मी गर्भगृहात कधी जाऊ शकलेलो नाही, पण जे जे गर्भगृहात गेलेले आहेत त्या सर्वांनी मला सांगितलंय की आत गर्भगृहात इथे आणि अंतराळापेक्षा किती प्रसन्न वाटतं ते. इथं सगळे असणार आहेत की अत्यंत प्रसन्न. ह्याचं कारण असं, काहीही झालं, कितीही पुण्यावर आक्रमण झालं तरी सुद्धा पूजा थांबलेली नाही. एका छोट्याशा कोनाड्यात का होईना ती पूजा होत होती. म्हणजे त्याच्यावरची श्रद्धा निष्ठा. कदाचित तो कोनाडा नंतर बांधला गेला असणार आहे, ज्यावेळेस मंदिर पाडलं असेल तर निदान गाभारा असला पाहिजे म्हणून ठकारांनी स्वतः तो कदाचित बांधला असणार आहे. माहिती नाही आपल्याला, त्याचं कुठं डॉक्युमेंट नाही, पण पूजा पहिल्यापासूनच होत होती. आणि मग पेशवे काळामध्ये मंदिरावर कळस चढवला गेला. आणखीन सुंदर वेगळ्या पद्धतीचं शिखर बांधलं गेलं. त्याला आपण म्हणतो मराठा शैलीचं शिखर. त्याच्यावर छोटे छोटे मिनार आहेत. तुम्ही बघाल तर आपल्याकडे लगेच पटकन म्हणतात ते मिनार कशासाठी आहेत माहितीये का, तर दुर्नना ती आपल्या मुसलमानांना मशीद वाटावी आणि त्याच्यावर हल्ला होऊ नये म्हणून ते मिनार आहेत असं आपल्याला सांगितलं जातं. पण हे धादांत खोट आहे. असं असतं तर एवढा सगळा स्वराज्याचा पट छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असता का? एवढंच असतं
मुळात ते मशीदच वाटत असती तर ते दुर्न असे बघतील का, अरे वा मशीद, चला निघून जा, जवळ जातील ना. ती शैली खरं तर मूळची जयपूरची शैली. आपल्याकडं आधीची जी शिखरं आहेत, जी आपण म्हणतो ना नागर शैली, वेसर शैली, द्राविड शैली, भूमिज शैली, ती दगडातली शैली बनवणारे कारागीर त्यावेळेस उपलब्ध नव्हते. त्यावेळेस जे कारागीर उपलब्ध झाले त्यांनी ते सगळे स्टकोमध्ये बनवणारे, मग स्टको म्हणजे अगदी सोप्या भाषेत, एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्लास्टर सारखं काम करणारे जे झाले त्यांना बोलवलं गेलं आणि त्यांनी जे बनवलं ते हे शिखर आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिसेल की विटा एकमेकांवर रचतात, त्याच्या आत सगळं सारण भरलं जातं, मग त्यामध्ये चुना असेल, गूळ असेल, त्याला एक आकार दिला जातो आणि त्या आकाराला नंतर बाहेरनं परत प्लास्टरिंग करून त्यावर चुन्याचा लेप देऊन तो ओला असतानाच त्यावर रंग दिला जातो, म्हणून तो वर्ष टिकतो. त्याच्यावर ऑइल पेंट मारला जात नाही. तो ओला असतानाच दिला गेल्यामुळे त्याच्यावर तो रंग इतकी वर्ष टिकलेला असतो आणि मग ते शिखर पूर्ण झालेलं असतं. तुम्ही बघाल, तुम्ही जर, मी म्हटलं ना की तुम्हाला हे थोडं जुनं मंदिर असेल, प्रदक्षिणा मार्गाला जाल, त्या प्रदक्षिणा मारताना बरोबर जिथं ते टेबल ठेवलेलं आहे, मागच्या ओवऱ्या लागतात, त्या टेबलापासनं या इथपर्यंत येताना फक्त खालनं वरपर्यंत बघायचं. तुम्हाला लक्षात येईल त्याचा बेस किती वेगळा आहे, त्याचा शिखराचं किती वेगळं आहे, हे सगळं आपोआप तुम्हाला जाणवेल. इथं मागं तुम्हाला दिसते, पहिलं तर मंदिर दिसतं मारुतीचं, अत्यंत सुंदर मंदिर आहे. वीर मारुती येतो गणरायाच्या समोर. हा जयती गजानन आणि जयती गजाननाच्या समोर वीर मारुती. म्हणजे ज्या गजाननाने छत्रपती शिवरायांच्या मार्फत, मग संभाजी राजांच्या मार्फत टू पेशव्यांपर्यंत, टू क्रांतिकारांपर्यंत सर्वांमार्फत जी विघ्न होती ती सर्व दूर करवली आणि ज्याच्या मार्फत ती शक्ती आणखीन वाढवली तो वीर मारुती इथं आहे. मग वीर मारुती कसा कोरला जातो, त्याचंही शास्त्र आपल्याकडे सांगितलं गेलं. असाच कसंही वीर मारुती कोरायचा नसतो. त्या वीर मारुतीला आपल्याकडे फार सुंदर शब्द आहे, ते म्हणजे चपेटदान मारुती. त्याच्या पायाखाली एक राक्षस असतो, त्याला अपस्मार किंवा साडेसाती असं म्हणतात. तर त्याला पायाने दाबत असतो, तो दाबतो म्हटल्यावर तो राक्षस परत उठतो. मग हा काही गदा वगैरे उगारत नाही, आपल्या देवांना फक्त चापटीच आहे, बरोबर एका चापटीत ते खाली पाडतात राक्षसाला. तो असा चापटी मारत असतो, म्हणून त्याला चपेटदान मारुती म्हणतात. असा जोरात चापटी मारतो म्हणजे ती साडेसाती खाली बसते. म्हणून आपल्याकडे असं सांगितलं गेलेलं आहे की ज्यावेळेस साडेसाती सुरू होईल, आता ज्यांची सुरू असेल त्यांनी ऐका, मी काही ज्योतिष वगैरे नाही बरं का, पण मी त्याच्यात आहे सांगितलंय म्हणून सांगत आहे. त्यावेळेस मारुतीचं दर्शन घ्यावं, कारण तो साडेसातीला दाबतो. म्हणून ती साडेसाती त्याच्या पायापाशी, आणि दुसरा हात एकतर त्याच्या हातात गदा असते किंवा त्याच्या हातात द्रोणागिरी असतो किंवा त्याचा एक हात पोटावर ठेवलेला असतो, असं ते मंदिर असतं. दुसरी आहे ती दीपमाळ. दीपमाळ एकेकाळी, दीपमाळ हा थोडेशी कन्सेप्ट आपल्याकडे नंतर आलेली आहे. त्याच्या आधी दीपमाळेच्या जागी असायचं तो म्हणजे स्तंभ. वेगवेगळे स्तंभ असायचे, गरुड स्तंभ असायचा, त्यानंतर सिंहस्तंभ असायचा. आपल्याला अनेक स्तंभ सापडले. अशोक स्तंभ सगळ्यांना माहिती असेल, हो की नाही, आपल्या नाण्यांवर दिसतो, माहिती आहे ना. हा, असं मान डोलवा, नाही तर मला प्रश्न पडला की अशोक स्तंभ माहिती नाही म्हणजे आश्चर्य आहे. बराच वेळ बोललो. तर हे अशोक स्तंभासारखा तो गरुड स्तंभ असतो. हा गरुड स्तंभाच्या नंतरचा भाग म्हणजे दीपमाळ आली. या दीपमाळेचा उद्देशच असा आहे, सोपी फोड तुम्ही केले तर दिव्यांची एका स्तंभावर लावलेली माळ, जेणेकरून तुमची देवता कुठे आहे आणि देवतेवर जो प्रकाश, ही बरोबर समोर असते, त्याचा प्रकाश एवढा असला पाहिजे की तो देवतेवर पडला पाहिजे. असं ह्या संपूर्ण मंदिराचं स्ट्रक्चर आहे. आणखीन एक गंमत आहे इथे, आता ती इथं मला दाखवता येत नाहीये, पण ह्याच्या कोपऱ्यांवर बघाल तर असे मोठे मोठे गोल आहेत. ते आवर्जून सगळ्यांनी बघायचे जाताना. असा गोल आहे आणि त्याच्या खाली एक
असं छोटंसं असं टोक आलंय. मला जर आज नीट असतं तर मी तुम्हाला सगळ्यांना उठवूनच इथं वॉकच घडवला असता, पण मला ते फार करता येत नाही आणि माझं सतत हात आणि पाय शिवशिवत आहेत त्यासाठी. तो गोल आहे, तो बरोबर 4 बाजूंना आहे. एवढंच नाही तर तो बाहेर सुद्धा 2 बाजूंना आहे. तर तो काय आहे, आता मी इथं काहीतरी माहिती सांगत असताना पावसाळ्याचे दिवस आणि जोरदार पाऊस सुरू झाला तर काय होईल, पाऊस सगळा आत यायला लागेल. वेडा वाकडा पाऊस, छतावरनं पडणारा पाऊसही आत येईल. मग काय करायचं, तर छत पूर्णपणे असं त्याला स्लोप द्यायचा आणि हे 4ही बाजूंना 4 गोल ठेवलेले. ह्याचं होतं असं की पाणी हे असं छतावरनं या गोलावर येतं, असं गोल पूर्णपणे पाणी फिरतं आणि जो खाली असा एक बाण लावला असतो त्या बाणाने एका धारेने पाणी खाली येतं. ह्या सर्व त्या गोलांचा उद्देश हा तोच आहे. मराठा शैलीतलं हे उत्कृष्ट बांधकाम जर कुठं बघायचं असेल तर या मंदिरात बघायचं. मराठा शैलीतल्या सर्व चांगल्या गोष्टी इथं कोरलेल्या आहेत, सर्व चांगल्या गोष्टी. मग अगदी आतल्या गर्भगृहापासून गाभाऱ्यापासून ते सभामंडपापर्यंत सगळं. कधीतरी पावसाळ्यात या आणि बघा, जे इथं पावसाळ्यात लहानपणापासून वाढलेले असतील किंवा येत असतील त्यांना माहिती असेल की ती अशी एक धार खाली येत असते, कायम एक धार येत असते. तीच बाहेर सुद्धा येते. आता आजूबाजूचं थोडं वाढल्याने आणि थोडी डेव्हलपमेंट झाल्याने आता ती येत असेल का नाही मला माहिती नाही, पण एकेकाळी येत होती. असं हे संपूर्ण मंदिर आहे. याच्या समोर एक मंदिर आहे, बरोबर समोर, ते म्हणजे मांदार गणपतीचं. त्याची कथा ह्या मंदिराशीच निगडीत आहे म्हणून पटकन सांगतो. याच मंदिरामध्ये इस्लामकर बुवा कीर्तन करत होते, इस्लामपूरकर बुवा. ते पण गणपतीचे खूप मोठे भक्त होते आणि असेच इथंच उभे असतील, ते कीर्तन करत असतील, असेच सगळे समोर माणसं बसलेले असणार आहेत. आणि कीर्तन करत असताना, बोलत असतानाच त्यांना गणपतीने दृष्टांत दिला की समोरचा जो वाडा आहे त्या वाड्यात मी आहे, मांदार वृक्षाच्या मुळापाशी मी आहे, तू मला बाहेर काढ. कीर्तन चालू होतं. मी तुम्हाला म्हटलं ना की मलाही कसं हे झालंय, मी आता उठणार नाही, मी आता फार बोलणार नाही. तर त्यांनी ठरवलं असणार कीर्तन संपेपर्यंत आपण कळ काढू आणि मग जाऊ. पण त्याच वेळेस पावसाची वेळ होती, पावसाळा चालू होता, जोरदार वीज त्या वाड्यावर पडली आणि तो मांदार वृक्ष कोसळला. तो मांदार वृक्ष जसा कोसळला तो वाड्यावर पडला आणि त्याच्या खालनं जे मुळातनं बाहेर आला तो म्हणजे तो मांदार गणपती. ते सगळे तिथे धावले, त्या गणपतीचं दर्शन घेतलं. आजही बाहेर पडलात की समोर जाऊन तुम्ही त्याला दर्शन घेऊ शकता. नंतर थोडंसं त्याला काय म्हणूयात पुटं चढवून तो नीट तयार करण्यात आला म्हणून तो आता दिसतो. अत्यंत सुंदर आहे, तो सुद्धा खूप सुंदर असा गणपती आहे. त्या ह्या आणि मागच्या केदारेश्वरामध्ये आणखीन एक साम्य आहे, ती म्हणजे ही जी समोर तुम्हाला पट्टी दिसते का, ते काका बसलेत बघा, काका आणि काकू, त्यांच्याकडनं एक भगव्या रंगाची, केशरी रंगाची एक पट्टी आहे आडवी, दिसते सगळ्यांना. ती पट्टी दिसते. ती नक्षी कुठं पाहिली आहे का सांगा बरं, मी पाण्याचा एक घोट घेतो तोपर्यंत. तुम्ही तर सांगितलंच पाहिजे, इथल्या बसल्या सगळ्या आज्यांनी सांगितलंच पाहिजे. पट्टी दिसत नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण ज्यांना पट्टी दिसते ती नक्षी कुठं पाहिली आहे, कोणी मॅडमनी सांगितलं तरी चालणार आहे. कुठली आहे ही जी नक्षी आहे? ही खूप प्रसिद्ध नक्षी आहे. ह्या नक्षीला म्हणतात आसावली नक्षी आणि ही तुम्हाला दिसते पैठणीवर. पैठणीवरची आसावली बॉर्डर आणि ही आसावली बॉर्डर ह्यात काहीही फरक नाही. आणि ही आसावली बॉर्डर आत्ता पैठणी म्हटल्यावर आपल्याला पटकन वाटतं की साडी, तसं नव्हतं. एकेकाळी पेशवे सुद्धा धोत्रावर तो पैठणीचा काठ असायचा, तो असायचा आणि त्यावर आसावली बॉर्डर म्हणजे आहा, म्हणजे मोठीच गोष्ट, मोठं आहे. मग ही आसावली बॉर्डर तुम्हाला सगळीकडे दिसते. ही आसावली बॉर्डर तुम्ही जर तुळशीबाग राम मंदिरात गेलात तर तुळशीबाग राम मंदिराच्या छतावर तुम्हाला आसावली बॉर्डर दिसते.
तुम्ही त्रिशुंड मंदिरात गेला तर त्रिशुंड मंदिराच्या ह्याच्यावर तुम्हाला आसावली बॉर्डर दिसते. तुम्ही नागेश्वर मंदिरात गेला तर नागेश्वर मंदिराच्या छतावर तुम्हाला आसावली बॉर्डर दिसते. तुम्ही जिथं जिथं पेशव्यांनी मोठी दानं देऊन बांधलेली मंदिरे तिथं सगळीकडे तुम्हाला आसावली बॉर्डर दिसते. ह्याच्यावरनं माझ्या मंदिरावर म्हणजे मोठ्या मंदिरावर असलेली गोष्ट माझ्या टेक्स्टाईलवर माझ्या कपड्यांवर असणे आणि ती मी मिरवणे किती मोठी गोष्ट आहे बघा. त्यामुळे उद्या कुठल्या मंदिरात गेलात की ती आणि अशी बॉर्डर बघितली तर लगेच आठवायचं ही बॉर्डर आहे आसावली बॉर्डर. ह्याच बॉर्डरला लागून वरती एक चौकोन असतो. त्या चौकोनाला मराठीत म्हणतात गणेश पट्टी. तर ती इथं नाहीये, ती एकतर आत असते किंवा इथं बाहेर असते. आता मला नेमकं दाखवताना ती इथंच दाखवावी लागणार म्हणून इथं बनतोय मी. पण त्याला मूळ शास्त्रीय नाव आहे ललाट बिंब. ललाट म्हणजे कपाळ, बिंब म्हणजे बिंब. मी जर असं आडवं गंध लावलं, आडवं, तर तुम्ही म्हणाल मी कोणाचा भक्त आहे? शिवाचा भक्त आहे. मी जर असं यू शेप मध्ये गंध लावलं मोठं तर तुम्ही म्हणाल कोणाचा भक्त आहे? विष्णूचा. मोठं असं गोल लावलं तर मी शक्ती, हो की नाही? म्हणजे माझ्या ललाटावर मी जे काही कोरतो आहे किंवा लावतो आहे त्यावरनं मी कोणाचा भक्त हे कळतंय. त्याचप्रमाणे मंदिराच्या ललाटावर जी मूर्ती असते, जी देवता असते, त्यावरनं आतली देवता कोण ही आपल्याला ओळखता येते. शिवपरिवारातील कोणाचंही मंदिर असेल तर त्या ललाट बिंबावर गणपती असतो, कधी कधी स्वतः भैरव सुद्धा असतो. सूर्याचं मंदिर असेल तर बिचारा एकटा सूर्यच असतो तिथं, स्वतःच्या मंदिराच्या ललाटा बिंबावर असतो. जर विष्णूचं मंदिर असेल तर मात्र तिथं एकतर गजलक्ष्मी असते किंवा स्वतः विष्णू कोरलेला असतो किंवा गरुड असतो. आता तुम्हाला सगळ्यांना मी ते टास्क देणार आहे की इथं कोण आहे, इथल्या गणेश पट्टीवर कोण आहे हे तुम्ही बघायचं आणि तुम्ही त्याचं अंकन करायचं. आता इथं गणेशपट्टी मी का म्हणतोय? कारण ते तुम्हाला सोपं जावं म्हणून. त्याला म्हणायचं ललाट बिंब. आता गंमत अशी होते की गणेशपट्टी म्हटल्यावर एका मंदिराच्या गणेशपट्टीवर म्हणजे ललाट बिंबावर गजलक्ष्मी होती, तर आम्हाला म्हणायला लागलं गणेशपट्टीवरची गजलक्ष्मी, ललाट बिंबावरची गजलक्ष्मी असं म्हणता आलं नाही. त्यामुळे आता आपण आजपासनं शास्त्रीय नाव म्हणायला लागायचं, ज्याचं नाव आहे ललाट बिंब. ठीक आहे. असंच एक मी म्हटलं ना ही कशी छान अशी नक्षी आहे, अशीच एक नक्षी मागे केदारेश्वर मंदिरात गेलात की तिथं दिसते. ती म्हणजे असे किल्वरचे पत्ते आहेत. म्हणजे किल्वरचा पत्ता आपण बघितलाय कसा असतो की आईस्क्रीमचा कोन, तसे छोटे 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 असे लाईन आहेत. ती कशावर दिसते माहितीये? ती तुमच्या माहेश्वरी साडीवर दिसते, तुमच्या पुणेरी साडीवर सुद्धा तीच दिसते. ते केदारेश्वर मंदिर आणखीन भारी. त्या केदारेश्वर मंदिरामध्ये एक उत्कृष्ट असं शिवलिंग आहे. तुम्ही आत गर्भगृहामध्ये शिवलिंग बघालच, पण तिथनं बाहेर आल्यानंतर तिथं जी टाकी आहे ना, त्या टाकीच्या इथे असे दोन असे काय आपण मार्बलचे फक्त स्क्वेअर टाकलेले आहेत, चौकोन टाकलेले आहेत आणि खाली ती शिवपिंडी. पुण्यामध्ये अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकी अशी शिवलिंग आहेत. ती शिवपिंडी पंचमुखी शिवपिंडी आहे. शिवाची 5 मुख आहेत, महादेवांची 5 मुख आहेत. ईशान, सद्योजात, वामन, तत्पुरुष आणि अघोर. या 5 मुखी शिवलिंग शिवपिंडी तिथे आहे. शिवपिंड नाही बरं का, शिवपिंडी म्हणायचं. पिंड आपण वेगळं असतं आपल्याकडे. ती शिवपिंडी त्या केदारेश्वर मंदिरामध्ये. हे केदारेश्वर मंदिर मध्ये भस्मसात झालं होतं, म्हणजे पडलं होतं, ते नंतर पेशव्यांनी उभं केलं. तसंच एक गणपतीचं आणखीन एक मंदिर आहे, त्रिशुंड मंदिर, त्रिशुंड गणपती मंदिर, ज्याच्यावर मी आत्ता स्वतः काम करतोय. मग कीर्ती मॅडम स्वतः मला त्यात मदत सुद्धा करत आहे. मंदिर फार सुंदर आहे. गणरायाची
प्रतिमा जिथं जिथं आपल्याला दिसते ना, मी स्वतः तर आहेच त्यामध्ये, की भाळून जातो आपण, भान राहत नाही. तशीच ती 3 सोंडांची आपल्याला आश्चर्य वाटतो, अरे बापरे 3 सोंड काय, आणि पटकन आपण म्हणून जातो हा तंत्र गणपती आहे. पण आता मी खात्रीने सांगू शकतो, मी गणपती तसंच अन्य तंत्राची सगळी पुस्तकं बघितली, त्यात कुठेही मला त्या गणपतीचा उल्लेख सापडला नाही. मग याच्यात 3 सोंड कुठल्या? तर गणरायाचं रूप काय आहे आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे, तो सत्व, रज आणि तम या गुणांपासून वेगळा आहे. आणि एवढंच नाही तर तो या सर्व काय म्हणूयात कुंडलिनी किंवा त्या शक्तीचा धाता आहे. मग तुम्ही ज्याच्या 3 सोंडा ज्या आहेत त्या इडा आहेत, आणि इकडची पिंगला आहे, आणि मधली जी आहे ती सुषुम्ना नाडी आहे. आणि ती सुषुम्ना नाडी असलेली सोंड त्याच्या बरोबर ओटी पोटापर्यंत जाते, जिथं आपलं पहिलं चक्र आहे ते म्हणजे मूलाधार चक्र. आणि मग तिथं कोण वास करतं? तर स्वतः गजानन वास करतो. त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम असं म्हटलं गेलंय. नित्य वास आहे तिथे त्यांचा. आणि फक्त ते सांगत नाही, ती सोंड फक्त तिथे जात नाही, तर ती मधली सोंड जी मूलाधार चक्रापर्यंत गेलेली आहे, त्या सोंडेत तिने अमृत कलश पकडलेला आहे. ज्या वेळेस तुम्ही गणरायाचं, मी त्याच मंदिरात बसून ध्यान करा असं म्हणत नाही बरं का, ती मूर्ती तुम्हाला काय सांगते की तुम्ही कुठल्याही मंदिरात, तुम्ही तुमच्या घरी सुद्धा जर गणरायाचं ध्यान केलं आणि त्या मूलाधार चक्रापर्यंत जरी पोचलात, एका चक्रापर्यंत, तरी सुद्धा जिथं त्याचं स्थान आहे तिथं संपूर्ण अमृताचा वर्षाव तुमच्यावर करेल. तो त्याने कमंडलू किंवा तो जो घट आहे तो नुसता असा पकडून नाही ठेवलेला, तो असा रीता करताना घट आहे. त्याने ते अज्युम केलंय गणरायाने की जो कोणी माझा भक्त येणार आहे तो सगळं काय म्हणूयात तो कायमच माझ्यापाशीच थांबणार आहे. जसं आपण इथं थांबतो. त्या मंदिरावर फार सुंदर सुंदर शिल्प आहे. प्लासीच्या लढाईचं शिल्प आहे, बक्सरच्या लढाईचं शिल्प आहे, आणि असंच एक इंटरेस्टिंग शिल्प आहे जे पुण्यात फार ठिकाणी दिसत नाही, ते म्हणजे लिंगोद्भव शिवशिल्प. सांगू ना, आहे ना वेळ? थोडं पाणी पिऊन घेतो, थकवा जाणवायला लागला आता. मला थोडं नारळ पाणी मिळेल का? वा, कुठलं होतं, कुठं होतं मी? लिंगोद्भव शिवशिल्प. तुम्ही गेलात सगळे त्या त्रिशुंड मंदिरात? कधी गेला आहात? सोमवार पेठेतल्या जाऊन या परत एकदा, तिथं मागं ते शिल्प आहे. एकदा काय झालं, ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली, आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर सगळे देव त्यांना घरी बोलवायला लागले. मोठं काम आहे ना सृष्टी निर्माण करणं म्हणजे. आजही तुम्हाला कोणाला पुरस्कार मिळाला की लगेच बोलवतात ना, आपले नातेवाईक घरी बोलवतात, स्वतः भेटायला येतात. घरी बोलवायला लागले आणि त्यांना सांगायला लागले की काही ना काहीतरी छान छान भरवणं, खायला घालणं, काहीतरी गिफ्ट्स देणं वगैरे असं ते करत होते. तर लिंग पुराणात ती कथा येते की थोडासा गर्व चढला ब्रह्मदेवांना, आणि एक दिवशी ते असंच विहार करत 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 वैकुंठात आले. वैकुंठ म्हणजे जिथं भगवान विष्णू राहतात ती जागा, त्याला वैकुंठ म्हणतात. तिथं ते आले. त्यांनी बघितलं तर भगवान विष्णू शेषावर पहुडले होते. त्यांना राग आला. ते म्हणजे अरे मी एवढा आलो आणि हे असे झोपलेले, त्याला काय अर्थ आहे का? मला साधं पाणी विचारलं. आणि त्यांनी त्यांची निर्भत्सना करायला सुरुवात केली. थोड्या वेळाने भगवान विष्णूंनी डोळे उघडले. त्यांनी बघितलं. त्यांनी जरा म्हटलं काय चाललंय? तर म्हणे असं असं तुम्ही माझा अपमान केलाय. तर भगवान विष्णू म्हटले एक मिनिट. एक तर म्हणे तुम्ही माझ्या नाभी कमलामधनं प्रकट झाला, मग टेक्निकली तुम्ही माझे पुत्र आहात. त्यामुळे पिता कधीच पुत्राचा अपमान करत नाही, असं त्यांनी वाक्य वापरलं. हे माझ्या हेरिटेज वॉकमध्ये ज्यावेळेस मी माझ्या घरच्यांसमोर सांगितलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे ठासून वाक्य सांगायचं की त्या काळात
असं म्हटलं जायचं. आणि मग निर्भत्सना वाढायला लागली. मग भगवान विष्णूही भयंकर चिडले आणि भगवान विष्णूंनी एक अस्त्र उगारलं, माहेश्वर अस्त्र. आणि भगवान ब्रह्मदेवांनी त्यावेळेस माहेश्वर पाशुपत अस्त्र काढलं. आता ही दोन्ही अस्त्र, धन्यवाद, प्रचंड भयंकर होती. जर ही दोन्ही अस्त्र एकमेकांना धडकली असती तर सृष्टी जी तयार झालेली आहे ती सगळी नष्ट झाली असती. आता प्रॉब्लेम, त्याच वेळेस त्यांच्या समोरनं अग्नी तत्वातनं एक मोठा स्तंभ उभा राहिला, खांब उभा राहिला. तो वर जेवढा बघाल तेवढा वर होता आणि खाली जेवढा बघाल तेवढा खाली होता. त्यातनं एक आवाज आला की तुमच्या श्रेष्ठ कोण असं भाव आहे ना? मग बघा, जो कोणी याचा स्टार्ट किंवा एंड शोधेल तो श्रेष्ठ. मग ब्रह्मदेवांनी हंसाचं रूप घेतलं आणि ते वर 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 उडत गेले. आणि विष्णूंनी वराहाचं रूप घेतलं आणि ते खाली खोदत 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 एकदम खाली गेले. भरपूर काळ उलटल्यानंतर दोघेही जिथून सुरुवात झाली तिथे मध्ये आले. आणि मग भगवान विष्णूंनी सांगितलं की सॉरी बाबा, मला काही सापडलं नाही. मी जेवढं खाली खोदत गेलो तेवढं खाली मला याचं मूळच सापडत नाही. हा खांबच दिसतोय, जातोच आहे मी खाली अजून, पण मला हा खांबच दिसतोय. भगवान विष्णूंचं हे उत्तर ऐकल्यानंतर ब्रह्मदेव म्हटले, हा मला तर दिसलं. त्यांनी फार वर्णन वगैरे करून सांगितलं, वरती असं छान गोल आहे हे ते. त्यांनी कामधेनूला आणलं, केतकीच्या फुलाला आणलं. दोघंही म्हटले हो आम्ही वरतीच होतो वगैरे. भगवान विष्णू म्हणाले, हो बाबा तुम्ही ग्रेट, आणि तुमची आता पूजा सुरू करूयात. आणि त्यांची षोडशोपचाराने पूजा करायला सुरुवात केली. ती पूजा जशी सुरुवात झाली तसा तो खांब दुभंगला आणि त्यातनं भगवान शंकर बाहेर पडले. पहिले तर ते प्रचंड चिडले, कारण ब्रह्मदेवांनी खोटं बोलले होते. ज्या एका देवाने सृष्टी निर्माण केली तो देव खोटं बोलतो, मग पृथ्वीवरच्या माणसांनी कोणाकडे बघायचं? आज आपण म्हणतो ना, मोठा मुलगा जर कसा तरी वागत असेल की त्याला म्हणतो नीट वाग रे, तुझं बघून तो पण वागेल. तसंच भगवान शंकर पण म्हणाले की उद्या जर माणसं खोटं बोलायला लागले तर काय म्हणतील, ठीक आहे ना, ब्रह्मदेव खोटं बोलतात. ते प्रचंड चिडले. त्यांनी त्यांच्या जटेतनं भैरवाची निर्मिती केली आणि त्या भैरवाने त्याच्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेव ज्या मुखानं खोटं बोलले ते मुखच कापून टाकलं. तेच मुख त्यांच्या हाताला चिकटलं, जे आपण भैरवांच्या मूर्तीमध्ये बघतो. ते जे हातात मुख असतं ते ब्रह्मदेवाचं मुख असतं. केतकीच्या फुलाला शाप मिळाला की माझ्या पूजेत तुझा स्वीकार होणार नाही. मग माफी मागितली. मग तिला म्हटलं की तू माझ्या महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी फक्त पूजेत वापरली जाशील. केतकीचं फुल आपण महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी वापरतो. आणि कामधेनूला शाप मिळाला की तुझं मुख अमंगळ होईल. तिनेही माफी मागितली आणि तिला सांगितलं की तू प्रत्येक मंदिराच्या बाहेर बसायचं आणि अभिषेकाचं पाणी ज्यावेळेस तुझ्या मुखातनं जाईल त्यावेळेस तुझं मुख मंगल होईल. आणि मग आपल्याला गोमुख मंदिरावर दिसतं. जो पार्ट माझा सांगायचा राहिला तो म्हणून मी इकडे वळवला. ते गोमुख आपल्याला इथं दिसतं. आणि मग विष्णू तर सत्यच बोलले होते, त्यामुळे विष्णूंना त्यांनी आशीर्वाद दिला की तुमचे सगळीकडे माझ्यापेक्षा जास्त पूजा तुमची होईल. तुम्ही बघाल तर मॅक्सिमम ठिकाणी घरी दशावतारांची पूजा होते. मॅक्सिमम ठिकाणी विष्णूची मंदिरं आपल्याला जास्त दिसायला लागतात. तुम्ही भारतभर फिरलात तर अशी एवढी मोठी कथा त्या मंदिरावर कोरलेली आहे. हे पुण्यात आहे बरं का मी म्हणतोय ते. त्याचबरोबर तिथं हरिहर कोरलेले आहेत. म्हणजे बरोबर अर्ध्य हरी म्हणजे विष्णू आहे आणि अर्धा हर म्हणजे शिव आहे, अशी प्रतिमा कोरलेली आहे. अत्यंत सुंदर अशी भैरवाची प्रतिमा तिथं कोरलेली आहे. असं ते मंदिर आहे. मॅडमनी सांगितताना आणखीन एक मंदिर सांगितलं, ते म्हणजे पाताळेश्वर लेणं. पुण्यातलं सगळ्यात
आहे ना वेळ मॅडम आपल्याकडं? मला आहे वेळ, कारण आता पुण्यातलं सगळ्यात जुनं लेणं, सगळ्यात जुनं मॉन्युमेंट आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे पाताळेश्वर लेणं. हे लेणं पुण्यात जंगली महाराज रोडवर आहे. या लेण्याचा काळ हा साधारणपणे इसवी सनाचं 8वं शतक आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजा कृष्ण ह्याने एक जगामधलं सगळ्यात सुंदर मंदिर बांधलं. ते मंदिराचं नाव आहे वेरूळचं कैलास मंदिर. आणि ते वेरूळचं कैलास मंदिर बांधत असताना पुण्यामध्ये आणखीन जे मंदिर बांधलं गेलं ते म्हणजे पाताळेश्वर. पाताळेश्वर का? कारण ते खाली खोदत केलेले आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा दर्शन घ्यायला जातात त्यावेळेस आत 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 खाली जमिनीच्या खाली जातात, म्हणजे पाताळात जातात. आणि तो पाताळातला ईश्वर म्हणून तो पाताळेश्वर असं त्याचं नाव आहे. त्याला लयन मंदिर असं म्हणतात. लेणी हा शब्दच मुळात लयन या शब्दावरनं आलेला आहे. लयन म्हणजे थांबण्याची, विश्रांतीची जागा. आणि व्यापाऱ्यांसाठी थांबण्याची आणि विश्रांतीची जागा म्हणजे ती लेणी असं आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे. ही लेणी का बांधली जाते तर, आणि कुठं बांधली जाते हे सगळ्यात जास्त महत्वाचं. कारण एखादं शहर प्रचंड महत्वाचं असेल तिथंच लेणी बांधली जाते. मग पुणे हे व्यापारी मार्गावरचं अत्यंत महत्वाचं शहर आहे. त्यामुळे तुम्हाला इथं पाताळेश्वर लेणी दिसते, तुम्हाला बाणेरची लेणी दिसते, तुम्हाला सिम्बॉयसिसच्या इथली लेणी दिसते. आणि एवढंच नाही तर तुम्हाला पर्वतीवर सुद्धा लेणी दिसते. का? कारण पुणे हे अत्यंत मोक्याचं आणि महत्वाचं ट्रेड रूट वरचं शहर आहे. आज घरी जाऊन बघा, गुगलवर सर्च करा की लेण्या कुठे आहेत, तर सर्व लेण्या या ट्रेड रूटवर म्हणजे व्यापारी मार्गांवर कोरलेल्या आहेत. तिथं गेला तर अंधकासूर, गजासूर वधाचं मोठं शिल्प आहे. गजासूर नावाचा मोठा राक्षस होता आणि तो राक्षस वाराणसीला फार त्रास देत होता. मग शिवांनी त्याच्याबरोबर युद्ध केलं. बराच वेळ झाला पण त्याला तिथं काही जय येत नव्हता. शिवांनी छोटं स्वरूप धारण केलं स्वतःचं आणि त्याने गजासुराने त्यांना पकडलं आणि खाऊन टाकलं, गिळून टाकलं. त्याच्या पोटात गेले. हा गजासूर नृत्य करायला लागला, नाचायला लागला, आनंदित झाला. म्हटलं मी शिवांना हरवलं. आणि तो इथं बाहेर नाचतोय आणि शिवांनी आज तांडव करायला सुरुवात केली पोटामध्ये. तांडव करत 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 ते मोठे झाले, त्यांनी आकार वाढवला आणि त्या गजासुराला फाडून ते बाहेर आले. आणि मग त्यांनी त्याच गजासुराचं कातड स्वतःच्या डोक्यावर म्हणजे आकाशासारखं ते पांघरलं. म्हणून त्यांना गज चर्मांबरधर असं म्हटलं गेलेलं आहे. ते शिल्प आपल्याला तिथं दिसतं. हे लिंगोद्भव शिवाचं शिल्प आपल्याला तिथं दिसतं. अशी अनेक मंदिरं पुण्यामध्ये जी की बघण्यासारखी आहेत. अगदी म्हणून म्हटलं की सुरुवात कुठून करावी, तर सुरुवात इथून करावी. काहीही झालं तरी आपल्याकडं ग्रामदेवतेला अक्षता ठेवल्याशिवाय पुढं जायचं नाही असं सांगितलं गेलेलं आहे पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये नेहमीच आपण ते पाळत आलेलं. मी तर कित्येक इथल्या तर बघितलेलंच आहे, तर मी तर कित्येक वेळा पाहिलं. मी ज्यावेळेस दर्शनाला येतो त्या कोणी ना कोणी त्याची पत्रिका घेऊन आलेलं आहे आणि ती पत्रिका गणरायाला वाचून दाखवतोय. तर मग आणि एकेकाळी तर पेशवे काळामध्ये गणरायाला अक्षता ठेवण्याचा मोठा कार्यक्रम असे. अहो मिरवणूक निघायची. छान हत्ती आहेत, घोडे आहेत, छान छत्र्या आहेत, सैनिक जाता आहेत, असं करत करत गणरायापर्यंत यायचं. अक्षता ठेवली जायची, तिथून पुढे तांबडी जोगेश्वरीला अक्षता ठेवली जायची आणि मग पुढं कार्यक्रम केला जायचा. असं सगळं केलं जायचं. त्यामुळे कुठल्याही गणपतीला आता मंदिर इथून पुढे बघायला जाणार असाल तर पहिलं स्थान कुठलं हे तुम्हाला आता कळलंय. पहिलं स्थान म्हणजे कसबा गणपती, जयती गजानन. दुसरं स्थान तांबडी जोगेश्वरी. तांबडी का? ताम्रासुराचा वध तिने केला. एक सेनापती होता
आपल्या महिषासुराचा सेनापती म्हणजे ताम्रासूर आणि त्याचा वध तिने केला, त्यामुळे ती तांबडी म्हणजे तांबडी, कारण तिने तो रंग घेतला म्हणून ती तांबडी जोगेश्वरी झाली. जोगेश्वरी योगेश्वरी, योगेश्वरीचं ते प्राकृत नाव आपण जोगेश्वरी म्हणतो. ही योगेश्वरी म्हणजे काळभैरवाची पत्नी असं अनेक ठिकाणी दाखवलं जातं. पण तांबडी जोगेश्वरी ही युनिक आहे बरं का. आपल्याकडे 3 जोगेश्वरी आहेत, तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी आणि काळी जोगेश्वरी, अशा 3 देवी आहेत. यातली पिवळी जोगेश्वरी आणि काळी जोगेश्वरी या तिन्ही विवाहित योगेश्वरी आहेत, म्हणजे जोगेश्वरी आहेत. पण ही अविवाहित आहे. आता माझं लग्न झालं नाही त्यामुळे मला फार माहिती नाही, पण विवाहाच्या आधी हातामध्ये बांगड्या ज्या घालतात त्या विषम बांगड्या घालतात. तिने विषम बांगड्या घातल्या, एका याच्यात 3 आहेत, एका याच्यात 2. ती तरुण असलेली योगेश्वरी, नुकताच ते ताम्रासुराचा वध केलेला आहे आणि तो वध आणि ते शौर्य बघून आता काळ भैरव तिच्यावर प्रसन्न होईल आणि भाळेल अशी ती स्थिती, त्याच्यामधली ती स्थिती आहे. तशी ती देवी आहे. तिचं मंदिर बघा, तिथून पुढं जा, पुढं आपल्याला तुळशीबाग राम मंदिर दिसेल, त्याच्या अलीकडं काळी जोगेश्वरी बघा, तिथून पुढे जा पिवळी जोगेश्वरी बघा. अशी असंख्य मंदिरं पुण्यात आहेत. म्हणजे तुम्हाला गंमत सांगायची झाली, जर मध्ये तुम्ही काशीला जर गेलात तर काशीला सगळी देवस्थानं बघितली तर ढुंडीराजाचं मंदिर आहे. हा ढुंडीराजा बरोबर मध्ये, आणि या ढुंडीराजाच्या मध्ये 56 विनायक आहेत. 56 वेगवेगळे गणपती, असे ते 56 विनायक आहेत. आता कसब्यात जर तुम्ही आला, आता 1810 साली कसब्यात 77 मंदिरं होती पेठेमध्ये. मध्यभागी कसबा गणपती ठेवा आणि त्याच्या बाजूने ही सगळी परिक्रमा कधीतरी करून बघा, तुम्हाला काशीसारखं वाटेल. एवढं बोलतो आणि थांबतो. ह्याचं कारण फार वेळ मला आता बोलणं शक्य होत नाहीये. जेवढं सांगायचं होतं तेवढं मी आणखीन सांगायचा प्रयत्नच करतो आहे. आणि भरपूर माहिती आहे. मी मंदिरावर जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगायचा प्रयत्न करतोच आहे. गंमत अशी असते की इतकी वर्ष काम केल्यानंतर जेवढं बोलावं तेवढं कमी, आणि स्वतः बुद्धिदाता समोर असेल आणि ज्यांच्याकडून आपण आणखीन बुद्धी ग्रहण केली ते शिक्षक समोर असतील तर त्यांच्यासमोर तलवारबाजी करण्यात जास्त मजा असते आणि ती जास्त वेळ करावी असंही नेहमी वाटत असतं. पण त्याच्यासाठी आत्ता एक हात बंद असल्यामुळे मला फार काळ तलवारबाजी करता येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे जवळपास 1.5-2 तास झाले असतील, 1.5 तास झाले असतील, हे अगदी मनापासून ऐकून घेतलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. बोलण्याच्या नादामध्ये, ओघामध्ये, माझ्या बुद्धीमुळे जर काही एखादा शब्द, एखादं वाक्य काही चुकीचं निघालं असेल तर ती चूक सर्वस्व मी माझी समजतो. मला ज्यांनी शिकवलं, त्या शिक्षकांचा, त्याचबरोबर ज्याने ही बुद्धी दिली त्या गणरायाचा आदर करून त्याच्या चरणी हे सगळं जे मी काय सांगितलं ते अर्पण करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद. अमोघनी जे काही सलग 1.5 तास आपल्याला इथे खिळवून ठेवलं होतं त्याबद्दल त्याचे खरंच मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी हा अनुभव घेतला असेल की खूप रोचक आणि अतिशय ओघवत्या वाणीमध्ये म्हणजे एरवी वृक्ष वाटणारा विषय सुद्धा किती रोचक होऊ शकतो. की एरवी जर का सर्वसामान्यपणे आपण असं म्हटलं की मंदिराचं स्थापत्यशास्त्रावरती किंवा वास्तुशास्त्रावरती ऐकायचे तर असं वाटेल की काय माहिती काय नक्की किती वेळ असेल, आपल्याला आवडेल न आवडेल असं. पण त्यांनी ज्या पद्धतीने रंजक करून तो विषय सांगितला आहे, त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि इतक्या वर्षांच्या व्यासंगामधून त्यांनी जो काही तो विषय आपल्यासमोर उपस्थित केला त्याच्यातून मला नक्की ही खात्री आहे की आपल्या सगळ्यांना इतकी वर्ष पुण्यात राहू नये, परत एकदा पुणं बघावं आणि परत एकदा ही सगळी मंदिरं त्यांच्या नजरेतनं अभ्यासावीत असा नक्की मोह होणार आणि ती जिज्ञासा निर्माण होणार. आणि त्या जिज्ञासेच्या पाठीमागे त्यांचा जो काही हा अभ्यास आहे, त्यांनी जी काही ही कुतूहल जिज्ञासा निर्माण केली आहे ते खरं मोठं श्रेय आहे. म्हणजे ते ह्या व्याख्यानाचं किंवा त्यांच्या अभ्यासाचं फलित आहे की इतक्या श्रोत्यांमध्ये
ती जागरूकता निर्माण करणं, ती रुची निर्माण करणं आणि तो विषय परत एकदा पुन्हा नव्याने आपण अभ्यासावा, वेगळ्या दृष्टीने मंदिरं बघावीत, पुणे शहर बघावं, तिथल्या मूर्ती बघाव्यात, लेण्या बघाव्यात आणि तो अभिमान बाळगावा की आपण किती चांगल्या शहरात राहतो. तर हा जो काही नवीन एक दृष्टिकोन त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला दिला त्याच्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून म्हणजे मी तो 10 वेळा म्हणाला मी शिक्षिका आहे त्यांची म्हणून कौतुक करते आणि असा शिष्य मिळाल्याबद्दल मलाही वाटतो तर ते इथे व्यक्त करते आणि सगळ्यांच्या वतीने त्यांना आभार मानते आणि अभिनंदन देते. त्याचप्रमाणे आपण जे सगळे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्याही सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता कसबा गणपती मंदिर देवस्थानातर्फे आपण एक त्यांचा छोटासा सत्कार करूयात. तर मंदिरच्या विश्वस्त श्रीयुत विनायक ठकार यांना मी विनंती करते की त्यांनी श्रीयुत अमोघ वैद्य यांचा सत्कार करावा. सर्वांनी खूप टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. श्रीयुत भालचंद्र ठकार त्यांचा सत्कार करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की अमोघ वैद्य हे आपल्या इथे उपस्थित असलेल्यांपैकी बहुतेक सगळ्यात वयाने लहान आहेत, पण त्यांचा जो काही व्यासंग आहे आणि जे काही अभ्यासपूर्ण शैलीमध्ये त्यांनी हा सगळा विषय मांडलेला आहे त्याच्यातून नक्कीही मला खात्री आहे की असे अजूनही नवीन नवीन विषय त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला मिळावेत आणि त्यांनी पुणे शहराची नव्याने आपल्याला ओळख करून द्यावी असं मी नक्कीच मनोगत व्यक्त करते. त्याचप्रमाणे त्यांचे वडील श्रीयुत रवींद्र वैद्य MES कॉलेजचे प्राचार्य हेही आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर त्यांचाही छोटा सत्कार करावा अशी मी ट्रस्टींना विनंती करते. कृपया सरांनी पण पुढे यावं. श्रीयुत भालचंद्र ठकार यांना मी विनंती करते की त्यांनी रवींद्र वैद्य सरांचा सत्कार करावा. थोडं सत्कार होत असताना त्यांचा मी बोलतो असं, आज माझे फक्त वडील आहेत इथं, आई आणि बहीण नाही. मी खरं तर मूळ सायन्सचा विद्यार्थी, यांनी मला आर्ट्स घेऊन इतिहास शिकायला लावला म्हणून मी आत्ता तुमच्यासमोर बोलू शकतो. म्हणजे उलटं असतं की सायन्स घ्यायला लावतात, त्यांनी मला आर्ट्स घेऊन इतिहास शिकायला लावला म्हणून मी इथं बोलू शकलो. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला ही सगळी संधी लाभली आणि हा सगळा इतिहास रोचक पद्धतीने ऐकण्याची संधी मिळाली. त्याच्याबद्दल ह्या सगळ्याच कुटुंबाचं आणि देवस्थानाच्या ट्रस्टींचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. कार्यक्रम हा इथे संपला असं मी जाहीर करते.